श्रीराम जय जय राम. परमार्थात गुप्ततेची जरुरी असते. वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे, कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाणे इतके कठीण आहे. वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार या जोडप्यापोटी कामक्रोधादी विकार जन्माला येतात. या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते, कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार. भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते, त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते. समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले, पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीची दारे खिडक्या बंद करून आत बसलं पाहिजे, आणि तेवढ्या वेळात कोणी भेटायला आले तर सर्व दागिने अंगावरून उतरून ठेवून मग दार उघडून त्याला भेटावे. अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे, ते गुप्त ठेवण्यात नाही. ही झाली प्रपंचातली रीत. परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे. आपले साधन कोणाच्याही नजरेस न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःची लागण्याचा फार संभव असतो. म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होते ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेने माझ्याकडून करून घेतले जात आहे ही जाणीव ठेवावी. परमार्थात अगदी ज्याचा तोच असतो. तुकाराम बुवांच्या विमानात बायकोला जागा नव्हती असं नाही, त्यामध्ये ती सामावलीच असती, पण ते शक्य नव्हते. आजारी माणसाने नुसते पडून राहावे, पण औषध मात्र नियमाने घ्यावे. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात, अर्थात औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे. एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन त्याचा रोग बरा होत नाही. त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे. उगीच कुणाच्या नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. कुणाला फसू नका, कारण स्वतः फसणे हे जगाला फसवण्या इतकेच पाप आहे. ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे. भगवंताचा विसर कोणत्याही कारणाने झाला तरी तो बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्यामुळे तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे तो होवो. श्रीराम. पाहिजे परमार्थी गुप्तता, पाहिजे परमार्थी गुप्तता. जे जे हातुनी घडते साधन, सद्गुरु घेती सगळे करवून. जे जे हातुनी घडते साधन, सद्गुरु घेती सगळे करवून. जाणीव तारत स्वतः, पाहिजे परमार्थी गुप्तता, पाहिजे परमार्थी गुप्तता. भगवंताचे स्मरण प्रतिक्षण, करणे आपुली ओळख होऊन. भगवंताचे स्मरण प्रतिक्षण, करणे आपुली
ओळख होऊन छंद हाच चित्ता पाहिजे परमार्थी गुप्तता पाहिजे परमार्थी गुप्तता अन्याच्या नादी न लागणे धैर्याने पाऊल टाकणे अन्याच्या नादी न लागणे धैर्याने पाऊल टाकणे जमण्या तद्रूपता पाहिजे परमार्थी गुप्तता पाहिजे परमार्थी गुप्तता पाहिजे परमार्थी गुप्तता श्रीराम